7 करायचं आहे. काय करायचं आहे? 9 - 7 करायचं आहे. आता इथे काय दिलेलं आहे की टेन्स कॉम्प्लिमेंट कसा घ्यायचा? जो नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा. काय? जो नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा. तर मला 7 सबट्रॅक्ट करायचा म्हणजे मी काय करणार? पहिला टेन्स कॉम्प्लिमेंट निघण्यासाठी 9th कॉम्प्लिमेंट घेणार. मग आता 9th कॉम्प्लिमेंट कसा घेतात? 9 - 7 काय येतंय? 2. आता हा काय आला? 9th कॉम्प्लिमेंट आला. आता 10th कॉम्प्लिमेंट ऑब्टेन करण्यासाठी ह्याच्यामध्ये काय करायचा? +1 ऍड करायचा. म्हणजे तो काय होतोय? +1. काय आलं उत्तर? 3. हा काय झाला तुमचा? 10th कॉम्प्लिमेंट झाला. काय झाला? 10th कॉम्प्लिमेंट झाला. कळलं का कसा 10th कॉम्प्लिमेंट काढायचा? कळलं. आता त्याच्यामध्ये स्टेप काय आहे? स्टेप नंबर 2 की हा जो 9 आहे, हा जो 9 आहे हा काय आहे? A आहे. हा काय आहे? B आहे. मग हा B चा काय आहे? 10th कॉम्प्लिमेंट. मग हा A + B म्हणजे 9 10th कॉम्प्लिमेंटशी ऍड करायचा आहे. काय करायचं आहे? 9 आणि 3 ऍड करायचं. का? 7 चा 10th कॉम्प्लिमेंट 3 आलेला. मग आपल्याला या 9 ला आणि या 3 ला ऍड करायचं. 7 B होता. आता काय झाला? B कोण झालाय? 3. म्हणजे सोप्या भाषेमध्ये हा 10th कॉम्प्लिमेंट जो आहे त्याला आपण B नंबर म्हणतो. काय? B नंबर असं टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं. मग काय दिलंय? ऍड दी A + 10th कॉम्प्लिमेंट ऑफ नंबर विच इज गोइंग टू बी सबट्रॅक्टेड. म्हणजे A ला ऍड करा 10th कॉम्प्लिमेंटच्या नंबरशी. कळलं का? ओके. आता त्याच्या पुढे स्टेप नंबर 3 काय आहे? लिहा. इफ कॅरी इज जनरेटेड म्हणजे जर कॅरी 1 आली असेल, जर कॅरी 1 आली असेल तर ही कॅरी तुम्ही डिस्कार्ड करा. म्हणजे घेऊ नका आणि जे काय तुमचं उत्तर आलेलं आहे ते तुमचं पॉझिटिव्ह उत्तर आले आणि ट्रू फॉर्म मध्ये. काय आहे? ट्रू फॉर्म मध्ये. कळलं का? ट्रू फॉर्म म्हणजे काय? आपल्या बेसिकच्या रूलनुसार तो बरोबर उत्तर आलेलं आहे. कळलं का? लिहा. आता चौथी स्टेप लिहा. इफ कॅरी इज 0, इफ कॅरी इज 0 then जर कॅरी हा 0 असेल तर काय करायचं आहे? आन्सर आपलं निगेटिव्ह आहे ना. मग देन आन्सर इज निगेटिव्ह. द्या. देन आन्सर इज निगेटिव्ह. लिहिलं. सो टेक 10th कॉम्प्लिमेंट ऑफ द रिझल्ट. म्हणजे आन्सर जर निगेटिव्ह आलेला आहे तर मग आपण जो काय रिझल्ट आलेला आहे त्याचं काय घ्यायचा? परत 10th कॉम्प्लिमेंट घ्यायचा. लिहा. जर कॅरी आला नाही तर आता रेकॉर्डिंग मध्ये ऐक. आता रेकॉर्डिंग वाढतंय तेवढं बघा. इकडे लिहिलं का? इथपर्यंत लिहिलं का? ओके, ठीक आहे. आता बघा इकडे पहिला प्रश्न काय आहे? 9 - 4. काय? 9 - 4. मग आता याचा आपल्याला काय करायचं आहे? 10th कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. काय करायचं आहे? 10th. आता 10th कॉम्प्लिमेंट निघण्यासाठी पहिले काय करणार आपण? 9th कॉम्प्लिमेंट काढणार. 9 - 4. इथे आला प्लस, इथे आला. हा काय झाला आपला? 10th कॉम्प्लिमेंट झाला. कळलं का? आता इथे काय आहे? हा 9 आहे. आता हा 9 आहे बरोबर. 1 0 0 1. 6 काय आहे? 0 1 1 0. तर आपल्याला काय करायचे? 2 काय करायचे? दोघांची ऍडिशन करायची. काय करायचे? ऍडिशन. 1 + 0 0 + 1 0 + 1 1 + 0. आता आपला आन्सर काय आले बाबांनो? 1 1 1 1 आले बरोबर. मग आता त्यांनी काय केलेलं आहे? 1 1 1 1 आपला आन्सर आलेला आहे बरोबर. मग हा व्हॅलिड बीसीडी नंबर आहे का? हा
नाही, हा व्हॅलिड बीसीडी नंबर नाही, बरोबर. आणि कॅरी काय आलाय? कॅरी नाही आलेला आहे, बरोबर ना, बरोबर ना. मग आता ह्या सिच्युएशनला काय करायचंय आपल्याला? या सिच्युएशनला काय करायचंय? स्टेप 3 ऍड 6. काय? ऍड 6 इंटू द सम. काय करायचं? ऍड 6. मग आता आपला आन्सर काय आले बघा, 1 1 1 1 आले. मग आता काय करायचं? 1 1 1 1 प्लस 0 1 1 0. काय आले? असं आले का? बरोबर आहे ना. पहिला काय केला? जो आन्सर आहे तो मी लिहिला, बरोबर. त्याच्यामध्ये काय केला मी? 6 काय केला? ऍड केला. काय केला? ऍड केला. आता काय करायचंय? 1 प्लस 0 1 प्लस 1 कॅरी 1 प्लस 1 प्लस 1 कॅरी 1 प्लस 1 कॅरी. नाव दिस इज युअर कॅरी. सो स्टेप नंबर 3 काय सांगितले? इफ कॅरी इज जनरेटेड देन डिस्कार्ड दी कॅरी अँड युअर रेस्ट ऑफ दिस आन्सर इज इन ट्रू फॉल्स. कळले का? आता इथं गोंधळून जाऊ नका की ह्या स्टेप मध्ये आपल्याला ऍड 6 कुठून आला. आपण ही काय करतोय? ऍडिशन करतोय, बरोबर आहे ना. कोणाची ऍडिशन करतोय? बायनरीची करतोय का बीसीडीची करतोय? बीसीडीची करतोय. कोणाची करतोय? बीसीडीची. मग आपण बीसीडीची ऍडिशन करतोय म्हणून इथं काय आलाय? 1 1 1 1 नंबर आलाय. मग 1 1 1 1 नंबर हा ग्रेटर दॅन 9 आहे का नाही? मग ऍडिशनचा रूल काय आहे बीसीडीचा? इफ नंबर इज ग्रेटर दॅन 9 अँड कॅरी इज 0 देन ऍड 6 इंटू द रिझल्ट. म्हणून आपण काय केला? हा नंबर रिझल्ट घेतला, त्याच्यामध्ये काय केलं आपण? 6 ऍड केलं, बरोबर ना. मग आता जेव्हा आपला जो 6 ऍड करतोय त्यानंतर आता काय आलं? इथं कॅरी आला. मग आपल्या बीसीडी सबस्ट्रॅक्शनचा रूल काय आहे? स्टेप नंबर 3 की जर कॅरी जनरेट झाली तर ती काय करा? डिस्कार्ड करा. आणि जे काय तुमचं उरलेलं उत्तर आहे ते काय आहे? पॉझिटिव्ह आहे आणि ट्रू फॉर्म मध्ये. कळलं का? कळलं? ओके, घ्या पटकन.